सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच स्वदेशी फार्मास्युटिकलचे संस्थापक रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। यांच्यासह राज्यातील मान्यवरांनी व कर्मचारी व फॅमिली मित्र परिवार, राजकीय क्षेत्रातील मंडळी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तुम जियो हजारो साल सर्वांनी आशीर्वाद दिले। रावसाहेब पाटील कार्यरत असून त्यांनी शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण संस्था मी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष आहे। जिल्ह्यातील शिक्षण या सदस्य राज्यातील विविध अल्पसंख्याक समाजातील आणि रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात आज माझ्या 68व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर आज मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। त्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पृथ्वीराज पाटील असतील, त्याचबरोबर सुधीरभाऊ खाडे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या, इनामदार साहेब असतील यांनी स्वतः येऊन शुभेच्छा दिल्या। तसंच शैक्षणिक क्षेत्रामधले सर्व मान्यवर या निमित्तानं उपस्थित होते। दक्षिण भारतचे सभेचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं उपस्थित होते। तसेच आमच्या कर्मवीर संस्थेचे सर्व कर्मचारी, आमचा सर्व स्टाफ या निमित्तानं उपस्थित होता। त्यांनी मला दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा दिल्या। यापुढेही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली। असंच त्यांचं सहकार्याने आशीर्वाद मला राहो अशी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मी प्राध्यापक गेली 60 वर्ष सांगितलं अनेक मोठी माणसं वसंतदादांचं अभ्यास त्यांच्या वाढण्याचं कदम आमचे रावसाहेब पाटील आणि रावसाहेब पाटलांना आमचे प्रथम त्याचं कारण राम आंदोलन बघायला त्यांची नजर पाहिजे तशीच आहे दादांच्या सारखी। आणि अशा माणसाचा वाढदिवस का गरजेचं आहे तरी आमच्या हातून झालेलं कार्य जे असतं सर्टिफिकेट मिळतं समाजाचं। आणि तरुण असं वाटतं बाबा हे त्यांनी जसं काम केलं आपण का करू नये, काय लिमिट आहे, पूर्णच अर्थ आहे काही नाही।
त्यांनी प्रचंड काम केलं आहे, अनेक संस्थांना देणगी दिलेली आहे, यातच त्यांचं महत्त्व नाही. म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उच्च देणं हे गरजेचंच आहे. अशीच गर्दी अशीच सेवा तुमच्याकडे हो ही अपेक्षा आहे.